हॅलो हाय नमस्कार, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असतील आणि मजेतच राहा. शर्वील बघा पाण्यासोबत किती खेळत आहे. त्याला पाणी खेळायला फार आवडतं. गावाकडे गेलं की इथंच येऊन बसतो, सतत पाण्यासोबत खेळत बसतो. त्याच्या अगोदरच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला मोठी अशी विहीर दाखवली शेतातली, तर तिथून हे पाणी आमच्या घरापर्यंत येतं. आमच्या लांबच्या शेताजवळ एक आजी राहते. त्या आजीच्या घरी कोंबड्या, बकऱ्या, गाई, म्हशी, शेळ्या, अगदी कुत्री, मांजरी, घोडा पण आहे त्यांच्याकडे. मग काय शर्विल खूप रमतो त्यांच्या घरी. बघा इथं कसा कोंबड्यांच्या मागे पळत आहे. जा पकड जा. शर्विल इथे कोंबडी पकडायला चाललाय. त्याच्या बाबाने सांगितलं कोंबडी पकडून आणायला. पकडून आण काय मला एक. हो पकडून आण. जा लवकर जातात बघ पळून. हा पळून जातात, जा लवकर पकड जा. कोंबड्या पळून चालल्या शर्विलला घाबरून. हे तलाव आहे. आमच्या गावाजवळ जे डोंगर आहे त्या डोंगराच्या पायथ्याशी तलाव आहे. याला इको पॉईंट पण म्हणतात. इथे साऊंड रिफ्लेक्ट होतो म्हणून त्याला इको पॉईंट म्हणतात. आमच्या घरापासून पुढे आम्ही असं फिरायला जात असतो संध्याकाळला. तर शर्विल आणि शर्विलचे बाबा बघा कसे चाललेत. बरीच लोक येतात फिरायला इकडे. बरेचदा आम्हाला शेतात मोर दिसतात. भरपूर मोर या भागात तुम्हाला बघायला मिळतील. पाणी दिसलं की चल ये आम्हाला पटापटा. खूप खुशी होते. खूप आम्ही पाण्यासोबत खेळतो. बघा इथं शर्विल किती यायलाच तयार नाही. चल. कधी कधी आम्हाला पायी चालायचा कंटाळा आला की आम्ही असं सायकलवर सवारी करत फिरायला जातो. गावाकडे आल्यावर अशी मजा असते शर्विलची. सगळीकडे फिरायला मिळतं. मग काय शहराकडे जायला नको असते त्याला. शहराकडे गेलं की सारखं घरी जाऊया म्हणत असतो. घरी म्हणजे गावाकडे. तर कसा वाटला तुम्हाला व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.